बघूया 100% बातम्या। ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। 17 जागांवरच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी आजही आग्रही आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। नरेंद्र खेडेकर बुलढाण्यातून असतील, संजय देशमुख यांना यवतमाळचं तिकीट देण्यात आलंय। संजोग वाघेरे पाटील मावळमधून उमेदवार असतील, चंद्रहार पाटील सांगलीतून, नागेश आष्टीकर हिंगोलीतून, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगरमधून, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत, राजन विचारे यांना ठाण्यातून, संजय दिना पाटलांना उत्तर पूर्व मुंबईतून, अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून, अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून, अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबईतून आणि संजय जाधव यांना परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे। या 17 जागांवर ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केलेत। या यादीत ठाकरे गटानं कल्याण पालघरचे उमेदवार जाहीर केले नाही, त्यामुळे या ठिकाणी कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। मवियाच्या जागा वाटपामध्ये प्रामुख्याने सांगली, भिवंडी, जालना यासह काही जागांवर तिढा होता। मात्र हा तिढा असताना बुधवारी सकाळी ठाकरे गटानं 17 उमेदवारांची यादी जाहीर केली। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता। काही दिवसांपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। त्यावेळीच उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारीचा शब्द दिला होता। ठाकरेंनी हा शब्द खरा ठरवत सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। त्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे, त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करू हा विश्वास आहे मला। मात्र सांगलीत उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस प्रचंड नाराज झाली आहे। सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे, त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानं विश्वजित कदमांसह काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत हायकमांडच्या दारी गेलं, तर काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंवर उघड नाराजी व्यक्त केली आहे। त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं योग्य झालं नाही असं माझं मत आहे। या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही, तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसनं अतिशय प्रतिष्ठेची केली आहे। आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली होती। मात्र काँग्रेस विरोधी लाटेत सुद्धा काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा राखली होती। हीच सांगलीची जागा मिळावी यासाठी सांगलीतल्या नेत्यांनी दिल्लीत धाव घेतली। उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली, त्यामुळे नाराज झालेल्या सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे आणि सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली। मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे, महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंकडे देण्याचा कुठलाही प्रस्ताव ठरला नव्हता, असं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही। सांगलीच्या जागेवर काँग्रेस लढणारच असा ठाम निर्धार काँग्रेस नेत्यांनी केलाय। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल त्यालाही आम्ही तयार आहोत। सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर नो मशाल ओनली विशाल हा ट्विटर ट्रेंड चालवला जातोय। ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकांसाठी 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। मंगळवारपर्यंत मवियामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती। मात्र बुधवारी सकाळी ठाकरे गटानं उमेदवारांची घोषणा केल्यानं मवियामध्ये वादाची ठिणगी पडली। ठाकरे गटानं परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळायला हवा अशा शब्दात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आघाडी धर्म म्हणून काही गोष्टीची काळजी आम्ही तिघांनी घेतली पाहिजे आणि आमच्या मित्रांनी घेतली पाहिजे। चर्चा सुरू आहे, अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ठाकरेंच्या यादीवरून नाराजी व्यक्त केली आहे। Coalition is all about patience and compromise. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी मवियाला घेरलंय। उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे। तर काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल। त्यामुळे लोकसभा उमेदवारांची ठाकरेंनी यादी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलंय।
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाला सुरुवात झाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम प्रचंड आक्रमक झाले. अमोल कीर्तीकरांवर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका निरुपम यांनी घेतली आहे. कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे. काँग्रेस ठाकरे गटापुढे सरेंडर झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला. ते आता काँग्रेस पक्षाला दफन करण्याचा एक कार्यक्रम शिवसेनातर्फे चालू आहे. काँग्रेस वाचवायची असेल तर मवियातून बाहेर पडा असा सल्ला निरुपम यांनी दिला. अभी भी इंटरवीन करिए, नहीं तो अलायंस तोड़िए. अगर पार्टी को बचाना है तो अलायंस तोड़िए और मैदान में उतरिए. आठवड्याभराचा वेळ काँग्रेसला देत निरुपम यांनी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले. पुढच्या आठवडा एक फायनल डिसिजन आता होईल आणि आर आणि पारची डिसिजन होईल. गेल्या काही दिवसापासून निरुपम भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे ते भाजपचा झेंडा हातात घेतात का हे पाहावं लागेल. ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकांसाठी 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटानं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात चुरस होती. अखेर ठाकरे गटानं उमेदवारीची माळ 6व्यांदा खैरेंच्या गळ्यात टाकली. उमेदवारी जाहीर होता चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. खैरेंना उमेदवारी मिळाल्यास दानवे नाराज होतील अशी चर्चा होती, मात्र पक्षासाठी काम करणार असल्याची ग्वाही दानवेंनी दिली. उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण जिंकू आणि मोठ्या प्रमाणात जिंकू. फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं, साहेब चिंता नसावी, जोमानं पक्षाचं काम करू. मात्र यावेळी दानवेंनी केलेल्या विधानानं ठाकरे गट आणि खैरेंची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मी काय फक्त आता संभाजीनगर पुरता थोडी मर्यादित राहिलं, मी महाराष्ट्राचं काम करतो मान्य उद्धवजींच्या आशीर्वादाने. तर स्पर्धा तिकीट मिळेपर्यंत असणार. तिकीट मिळाल्यानंतर आम्ही हातात घालून त्या ठिकाणी आम्ही काम करतो. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खैरे आणि दानवेंमधला वाद संपला नसल्याचं स्पष्ट झालंय. या घडीची एक मोठी बातमी समोर येते. वंचित बहुजन आघाडीनं राजकारणातली नवीन वळण घेतलेलं आहे. याच दरम्यान भाजपची 7वी यादी जाहीर झालेली आहे. अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपची 7वी यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, 7व्या यादीत महाराष्ट्रातलं आणखी कोण कोण? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ना, अमरावतीतून महाराष्ट्राचं एकच नाव आहे, नवनीत राणा, त्या भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावरती लढतील. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीने माहिती मिळते की यापूर्वी त्या स्वतंत्र उमेदवार होत्या आणि त्यांनी अमरावतीमधून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि त्यानंतर त्या जोरदार चर्चा होती की त्या कमळाच्या चिन्हावरती लढतील. आज हे स्पष्ट झालं आहे की आता अमरावतीमधून नवनीत राणा ह्या कमळाच्या चिन्हावरती लढतील. एक मोठा विजय मानला जाईल त्यांचा, कारण की त्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी लोकसभा असो किंवा मग सार्वजनिक सभांमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची बाजू घेतली होती. त्याच आधारावरती त्यांना आता तिकीट देण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा या अधिकृत उमेदवार असेल. यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे देखील यांनी या प्रकारचे संकेत दिले होते आणि जर आता बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अमरावतीत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा होतो की शिवसेना जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील होते ते आनंदराव अडसूळ यांचा दावा होता त्या जागेवरती, तो दावा आता भारतीय जनता पक्षाने खोडून काढला आहे आणि त्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. स्टुडिओ पण यामध्ये प्रशांत 2 गोष्टी आहेत. एक, नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातली केस, त्याचा निकाल अजून यायचा बाकी आहे. तो निकाल आल्यानंतर कदाचित उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात होतं. आणि दुसरं म्हणजे बच्चू कडू आणि अडसूळ यांना आता समजवणं आणि भाजपच्या अंतर्गत सुद्धा विरोध होता. आज एक शिष्टमंडळ भेटलेलं होतं भाजपच्या नेत्यांना. त्यामुळे ही उमेदवारीच्या नंतर सुद्धा प्रश्न मिटलेला नाहीये. बरोबर आहे, उमेदवारीच्या नंतर देखील प्रश्न मिटलेला नाहीये, पण अजूनही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय दिलेला नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भात निर्णय घेईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं गेल्या 2 आठवड्यापूर्वी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात आदेश रिझर्व्ह करण्यात आला होता आणि त्याच्या आधारावरती एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा निर्णय येईल. पण यामध्ये जर बघितलं बच्चू कडूच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने प्राथमिकता दिलेली आहे आणि बच्चू कडू यांना समजवण्याची भूमिका
एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आनंदराव अडसूळ यांना समजवण्याचा आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीनं आनंदराव अडसूळ हे गेल्या वेळी पराभूत झाले होते, त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की नवनीत कौर यांची जी जात आहे ती प्रामाणिक नाही आहे, व्हॅलिडिटी नाही आहे, त्यामुळे त्या संदर्भात सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जो दावा नवनीत राणांनी केला होता तो दावा फेटाळला होता. त्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात आले. सुप्रीम कोर्टमध्ये येऊन त्यांनी त्या संदर्भात त्याला स्थगिती मागितली. त्या निर्णयाला स्थगित झाली. त्यानंतर त्या संदर्भात संपूर्ण सुनावणी झाली आणि त्यानंतर निर्णय हा राखून ठेवण्यात आला होता. एप्रिल महिन्यात जेव्हा निर्णय येईल तेव्हापेक्षा होईल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असं निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या 7व्या यादीमध्ये नवनीत राणा यांना अधिक्रमाने त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर हे स्पष्ट झालं आहे की नवनीत राणा आता लवकरच भारतीय जनता पक्षाला प्रवेश करतील आणि ती अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केली जाईल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अनिल बोंडे आता आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते खासदार अनिलजी. नवनीत राणा यांचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला, पण स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांना तिकीट द्यायला विरोध आहे अशी बातमी आज समोर आलेली होती. तुम्ही समाधान करणार आहात का सगळ्यांचं? तुमच्या समोरचा पेच अजून कायम दिसतो. निश्चितमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये नवनीत राणा यांचं स्वागत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व मतदार 26 तारखेची वाट पाहतात आहे. त्यांना कमळावर मतदान करायचंय. सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं, मतदारांचं म्हणणं एकच होतं की कमळ असलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असला पाहिजे. अमरावती लोकसभेमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार पाठवायचा आहे, कमळावरचा खासदार पाठवायचा आहे, हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि तो पूर्ण झालेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रीय नेतृत्वाचं निश्चितपणे मी अभिनंदन करतोय, आभार मानतोय. त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा अभिनंदन करतोय. धन्यवाद अनिलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर अमरावतीतून नवनीत राणा यांना अखेर भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. अमरावतीमध्ये आता ही जी लढत आहे ती थेट असणार आहे आणि भाजपचे महाराष्ट्रातले जे शिलेदार आहेत ते आता बहुतांश ठरताना दिसत आहेत. त्यात नवनीत राणा यांचं नाव समाविष्ट झालेलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरती नवनीत राणा या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान गेल्या वेळी त्यांनी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली होती, पण यावेळी मात्र त्यांनी कमळ चिन्ह हाती घेतलेलं आहे. भाजपची इच्छा होती, भाजपचा आग्रह होता की त्यांनी कमळ चिन्हावरती ही निवडणूक लढवावी आणि भाजपच्या या डिप्लोमसीला अखेर यश आले असं म्हणावं लागेल. खरं तर गेल्यावेळी त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला होता, त्यांच्या पाठिंब्यावर त्या खासदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या, पण सत्ता बदल झालेला नव्हता. पुन्हा एकदा भाजपची सत्ता देशामध्ये आली आणि त्यानंतर त्यांनी भाजपच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतलेला होता. रवी राणा आता आपल्या सोबत आहेत. आमदार रवीजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? आता तुम्ही भाजपवासी झालात किंवा होणार आहात असं मानायचं का? नाही, मी माझ्या पक्षामध्येच आहे. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली. देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे भाजपचे अध्यक्ष नड्डा साहेब आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो की यांनी अमरावती वासियांची आवाज ऐकली आणि भाजपची उमेदवारी खासदार नवनीत राणा दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून माझ्याकडनं जाहीर आभार. रवीजी, ज्या प्रकारे तुम्हाला खाली तिकीट तर मिळालंय, पण तुमच्याच मित्रपक्षांकडून, तुमच्या साथीदारांकडून जो विरोध होतोय, अगदी भाजपमधून सुद्धा बच्चू कडूंकडून होतोय, अडसूळ तिकडे अडून बसलेले आहेत. आता पुढची बॅटल जी आहे निवडणुकीच्या आधीची, तुम्हाला ह्या सगळ्यांना समजूत काढण्याची असणार आहे. मी आधीच सांगितलं, देशाचे पंतप्रधानांचे खूप खूप आभार अमरावती वासियांतर्फे, आणि जे की पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते त्यांच्याशी बोलतील.
त्याप्रमाणे आम्ही एनडीएचे सगळे घटक आहे सगळे एकत्र येऊन मी त्यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो की जिल्ह्याच्या विकासासाठी देशासाठी सगळे साथ द्या, देशाच्या हितासाठी साथ द्या, मोदींचे हात मजबूत करण्यासाठी साथ द्या, हे मी आग्रहाने सगळ्यांना मनापासून विनंती करतो. मैत्रीचा हात पुढे करताय तुम्ही? बिलकुल, माझी पहिली मैत्री होती, आजही मैत्री आहे आणि नेहमी मैत्री राहणार. बच्चू कडू यांच्या सोबतच्या नात्यामध्ये गोडवा येईल का? बिलकुल गोडवा येईल. आम्ही एकदम सोबत आहे आणि नक्कीच बच्चू कडू साहेब सुद्धा खासदार नवनीत राणांच्या पाठीशी उभे राहतील अशी मी त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आमदार आता रवी राणा आपल्या सोबत होते. त्यांनी सांगितलं की बच्चू कडू यांनी सुद्धा आता सोबत यायला हवं. तर या घडीची महत्त्वाची बातमी आहे. नवनीत राणा भाजपचे उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे इथं असतील आणि त्यामुळे ही दुरंगी लढत आणि यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्यानंतर तिरंगी लढत अशी तिथं होऊ शकते. अमरावतीची ही लढत अतिशय लक्षवेधी ठरणार आहे. आज भाजपनं अखेर जी यादी जाहीर केली त्यामध्ये नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसनं यादीत बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उमेदवार उतरवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सध्या जी परिस्थिती आहे त्यानुसार तरी 1 to 1 लढत होण्याची शक्यता आहे. पण मोठ्या प्रमाणात महायुतीतली बंडाळी एक आव्हान नवनीत राणा यांच्या समोरचं असणार आहे. गेल्या वेळी त्यांनी त्यांच्या पक्षाकडून ती उमेदवारी लढवलेली होती, पण यावेळी कमळ चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवावी अशा प्रकारची इच्छा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यानुसारच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसतंय. गेली 5 वर्ष सरकारच्या सोबत त्यांनी भूमिका घेतलेली होती. मोदींचं समर्थन त्यांनी केलेलं होतं आणि त्याचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल. नवनीत राणा या भाजपच्या आता उमेदवार असणार आहेत. तर अमरावतीची लढत ही अतिशय लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीनं सुद्धा एक तगडा उमेदवार त्यांच्या समोर दिलेला आहे. भाजपकडून आता नवनीत राणा मैदानात असतील, पण महायुतीतल्या शिवसेनेचे जे नेते आहेत तिथले स्थानिक मागच्या वेळी जे उमेदवार म्हणून होते आनंदराव अडसूळ, याआधी ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत. आनंदराव अडसूळ यांचा मात्र नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांचं पारंपरिक विरोधक एकमेकांचे म्हणून ते ओळखले जातात. पण आता भाजपच्या जर त्या उमेदवार असतील तर मग आनंदराव अडसूळ यांची काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आनंदराव अडसूळ हे पारंपरिक विरोधक आहेत, पण आता ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बरोबरीनं विरोध करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण शिवसेनेमध्ये असलेल्या आनंदराव अडसूळ यांची भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांच्याबद्दल काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. वंचित बहुजन आघाडीनं राजकारणातील नवीन वळण घेतलंय. यापूर्वी बहुजन महासंघाचा प्रयोग करून राज्यातील राजकारणात प्रकाश आंबेडकर यांनी वराडी झटका दिला होता. आता प्रकाश आंबेडकर वंचितच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग करू पाहतात. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांनी एका नव्या सामाजिक आघाडीचे संकेत दिले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या साथीनं प्रकाश आंबेडकर पुन्हा आघाडीचा नवा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज जरांगे यांची मंगळवारी भेट घेतली. जरांगेंनी स्वतः निवडणूक लढायला नकार दिलाय. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल ते त्यांची भूमिका 30 मार्चला घेतील असं आंबेडकरांनी म्हटलंय. कल जो है जरांगे पाटिल के साथ में बातचीत हुई. जो गठबंधन उनके साथ में होने उसमें ओबीसी की गठबंधन होगी. 30 तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे. 30 मार्चला जरांगेंचं ठरल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि जरांगे राज्यात एकत्रित प्रचार करणार आहेत. त्यामुळे या आघाडीचा नवा पॅटर्न कितपत यशस्वी ठरतो हे पाहावं लागेल.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत यावी यासाठी चर्चा आणि बैठकांचं सत्र सुरू होतं. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मवियाच्या नेत्यांशी बैठकांमध्ये सहभाग घेतला. मात्र जागा वाटपावरून वंचित आणि महाविकास आघाडीत बिनसलंय. मवियानं आधी 4 आणि मग 5 जागांचा प्रस्ताव वंचितला दिला. मात्र वंचितनं हा प्रस्ताव फेटाळला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर केले. तसंच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत नव्या आघाडीचे संकेत दिले. त्यामुळे वंचित मवियातून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यांना 5 जागांचा प्रस्ताव दिला तर कायम आहे आणि चर्चा अद्याप संपलेली नाही. की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे. अजूनही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी एकत्रित यावं. महाविकास आघाडीचे दरवाजे सताड उघडे आहेत. जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही. वंचित सोबत मवियाची चर्चा फिसकटल्यानं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लक्ष केलंय. गेल्या निवडणुकीत वंचितमुळे अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. आता वंचितनं मवियाशी फारकत घेतल्यानं याचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागेल. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.